बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। मराठा आरक्षणासाठी सरकारने गठीत केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे। त्यावर कोणाला विचारून मुदतवाढ दिली असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला। बीडच्या तराठा गावासह आसपासच्या सुमारे 50 गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात आलं। यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करत ग्रामस्थांकडून आसूड आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नेमलेली शिंदे समिती धाराशिवमध्ये पोहोचली। यावेळी मराठा समाजाकडून समितीसमोर निदर्शनं करण्यात आली। समितीकडून दिशाभूल सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। जे काम होणार नसेल तो शब्द कधी देऊ नये अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारला कानपिचक्या दिल्यात। जरांगे यांना सरकारनं शब्द दिल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय, त्यामुळे उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही असं पवार म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूरात एसटीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं। सरकारनं लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। नवी मुंबईतल्या एपीएमसी माथाडी कामगारांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केलं। जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। येवल्यात मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीवरून निदर्शनं केली। प्रतिकात्मक दशक्रिया विधी करत मुंडन आंदोलन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावर सकल मराठा समाजानं बहिष्कार टाकलाय। शनिवारी होणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांनी करू नये यासाठी मराठा समाज आक्रमक झाला। पिंपरी चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडनं मराठा आरक्षणाची मागणी करत अंबादास दानवे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या संभाजी काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मराठा आंदोलकांच्या भावना मी समजू शकतो, पण मी आंदोलकच आहे अशा शब्दात अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करून 50% अधिक आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे खरवंडीला एका खासगी दुःखद कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत राजीनामा देण्याची मागणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डीत मराठा आरक्षणावर काही बोलले नसले तरी मराठ्यांना लवकरच आरक्षण मिळेल असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केले। महाराष्ट्र सरकार क्रांतिकारी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, सरकार यावर विचार विनिमय करत असल्याचं आदिवासी विकास मंत्री विजय गावत यांनी म्हटलंय। जरांगे पाटील यांच्या हक्कासाठी उपोषण करत असल्याचंही ते म्हणाले। अहमदनगरमध्ये महसूल मंत्री विखे पाटलांच्या मतदारसंघातील नागरिकांनी जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। शिर्डीत सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात आलं। दरम्यान जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेते मंडळींना गावबंदी करण्यात आली। न्याय हक्कासाठी लढणाऱ्या समाजाला साथ देऊ नका, पण किमान त्यांच्यासाठी वाईट तरी बोलू नका अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सुनावलंय। बोलताना प्रत्येकानं भान जपलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या। मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत लातूरात वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। सरकारने लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली। बीडच्या पाटोदा शहरात मराठा आंदोलकांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून घरी परतताना अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या उपोषणस्थळी आणून ठेवला। सरकारला मराठ्यांचे आणखी किती बळी घ्यायचेत असा सवाल त्यांनी केला। बीड जिल्ह्यातल्या 500 गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंच्या पाठिंब्यासाठी साखळी उपोषण करण्यात आलं। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाज बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा असल्याचं माजी आमदार उल्हास पाटील यांनी म्हटलंय। केंद्रानं विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात असंही ते म्हणाले। हिंगोलीत गावागावात पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। औंढा तालुक्यातल्या जावळा बाजार इथं माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आले असता त्यांना मराठा समाजाच्या युवकांनी घेराव घातला। एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करत युवकांनी माजी मंत्री मुंदडा यांना मराठा आरक्षणासंबंधी जाब विचारला। दौंड तालुक्यातील वरवंडी इथं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला।
वरवण ग्रामपंचायतीच्या इमारतीवर राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेश बंदी करण्याबाबतचे फलक झळकावण्यात आले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला। मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात प्रवेशबंदीचे बॅनर झळकले। माढा तालुक्यातल्या जामगावात दिव्यांगांना आंदोलन केलं। आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारनं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगाच्या या आंदोलनाला प्रहार संघटनेनं पाठिंबा दिला। पंढरपूरच्या गादेगाव इथल्या राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यातील सर्वच पक्ष हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, त्यामुळे मराठा समाजानं राजकीय नेत्यांना घातलेली गावबंदी अयोग्य असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलंय। आरक्षण देताना कोणावरही अन्याय होणार नाही असंही ते म्हणाले। पालघर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या दरम्यान ते बोलत होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणीमध्ये एका तरुणानं पेट्रोल टाकून आत्मदहन करायचा प्रयत्न केल्याचं समोर आलं। पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला असून या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे। आतिश गरड असे या तरुणाचं नाव आहे। राज्यातील 3000 अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नती मिळणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली आहे। त्यासोबत पंतप्रधान मातृवंदना योजनेतील 8,14,000 मातांमध्ये 321 कोटी 57 लाख रुपये वाटप केलं जाणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं। जयंत पाटील एका घटनेमुळे थांबले, अन्यथा आमच्या सोबत त्यांचाही शपथविधी झाला असता असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफांनी केलाय। पाटलांना थांबवणारी गोष्ट नेमकी काय हे मी वेळ आल्यावर सांगेन असंही ते म्हणाले। जयंत पाटील लवकरच आमच्या सोबत येणार असं वक्तव्य पुन्हा एकदा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय। आता 45 आमदार आहेत, जयंत पाटील आल्यावर ते 53 होतील असंही म्हणाले। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं ही मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। अल्टिमेटम देताना जरांगे पाटील यांनी सरकारची भूमिका समजावून घ्यावी असंही ते म्हणाले। ट्रिपल इंजिनचं सरकार शाळा बंद करून दारूची दुकानं सुरू करणार असल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळेंनी केला। त्यावर एक जरी शाळा बंद झाली असेल किंवा दारूचं दुकान सुरू झालं असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असा पलटवार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला। राज्यातील हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय गुजरातेत हलवल्याचं समोर आलं। त्यावर एखाद दुसरा व्यापारी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानं अख्खा उद्योग गेल्याची चर्चा होणं चुकीचं आहे असं उदय सामंत म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माझा देश माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। या अभियानाचा मुख्य उद्देश देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करणं हा आहे। राज्यभरातून अमृत कलश मुंबईत आणण्यात आले। त्यानंतर आज मुंबईतल्या आझाद मैदानात मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान आज राज्यभरातून आलेले अमृत कलश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे। त्या भूमीचा त्या मातीचा सलामोबा यासाठी देशात मेरी माती मेरा देश अभियान साजरा करत आहोत आपण आणि त्याचाच एक भाग आता ही अमृत यात्रा दिल्लीसाठी रवाना होत आहे। गाडी निघालेली आहे, एका जोरदार टाळ्या आपण वाजवूया। आत उभे राहा
राज्यातील हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय गुजरातीत हलवल्याचं समोर आलं। त्यावर एखाद दुसरा व्यापारी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानं अख्खा उद्योग गेल्याची चर्चा होणं चुकीचं असल्याचं मत उदय सामंत यांनी म्हटलंय। राज्याच्या हिरे क्षेत्रासाठी नवी मुंबई डायमंड हब करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली। ही खासगी भेट असल्याचं बोललं जात आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून गायकवाड आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू आहे। या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये इंडिया आघाडीची सभा झाली। यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इंडिया आघाडीतील दिग्गज नेते हजर होते। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा सुरू आहे। या दरम्यान शिरूरच्या निर्वी गावात ते आलेले असताना त्यांनी शेतातल्या विहिरीत पोहण्याचा आनंद लुटला। विहिरीत पोहताना बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्याचं त्यांनी म्हटलं। उसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून सरकार काही करत नाही, मात्र साखर कारखान्यांना भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे, म्हणजे हे सरकार मोठ्या लोकांचा आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। सांगलीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर अखेर कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। कृष्णा नदी कोरडी पडल्यानं शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती। शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री तुळजाभवानीचं मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे। मध्यरात्री 1 ते 2:30 या काळात खंडग्रास चंद्रग्रहण असल्यानं मातेची मूर्ती सोहळ्यात ठेवली जाणार। फिलिपाईन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात भात संशोधनाच्या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला। या अंतर्गत अतिताण सहन करणाऱ्या जाती तसंच विविध कीड रोगप्रतिकारक जातींवर संशोधन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या मेळघाट प्रादेशिक वन विभागाच्या सुसरदा वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। हिराबंबई जंगलात या वाघाचा मृतदेह आढळला। वृद्धापकाळानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागानं वर्तवलाय। उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या आरोग्याचा असा नारा देत तुळजापुरात 3 दिवसीय महाआरोग्य शिबिराला सुरुवात झाली। 27 ते 29 ऑक्टोबर या काळात 10 लाख भाविकांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट आहे। मराठा आंदोलनामुळे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी शिबिराला येणं टाळलं। पोलीस अकॅडमीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बीडमध्ये मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह बीडमधील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। नेरूळ इथल्या शांतीधाम स्मशानभूमीत सातारकर यांचे नातू चिन्मय महाराज सातारकर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला। यावेळी त्यांचे हजारो अनुयायी उपस्थित होते। राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीकडून वर्ध्यात बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे। सलग 3ऱ्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये भजन गात प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचं गेल्या 16 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। यात सहभागी 2 उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत लातूरात मनसेनं अनोखं आंदोलन केलं। कुत्र्यांचे मुखवटे घालून पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं या मागणीसाठी भंडाऱ्यात कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं। वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला। धनगर तसंच इतर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक झाले। जळगावात जोरदार घोषणाबाजी करत आदिवासींचा मोर्चा काढण्यात आला। बीडच्या पाटोदा इथं तहसील कार्यालयाकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र मराठा आंदोलकांनी हा कार्यक्रम बंद पाडला। यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती दर्यापूर तहसील कार्यालयाच्या समोर आशा सेविकांनी धरणं आंदोलन केलं। दिवाळीपूर्वी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना बोनस द्यावं, ऑनलाईन कामांची सक्ती नको अशी मागणी आंदोलकांनी केली। देहूतील गायरान जमीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी घेतली जाणार आहे। हवेली तहसील अधिकाऱ्यांकडून या जमिनीची मोजणी होत असताना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला। देहू नगरपंचायत ते गायरानपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। तसंच जमिनीची मोजणी होत असताना ठिय्या आंदोलन करण्यात आलं।
जेजुरीतील ऐतिहासिक होळकर तलावाकडे जाणारा रस्ता एका व्यक्तीनं कुंपण आणि गेट टाकून बंद केल्यानं भाविकांनी तसंच विद्यार्थ्यांनी मोठी गैरसोय होती असं तक्रार केली आहे। त्याची दखल घेत पनसेने हे कुंपण तोडून टाकत रस्ता खुला केला। मावळमधील देहू रोड इथं स्मशानभूमीची दुरवस्था झाल्यानं फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या दाहिनीवर बसून प्रशासनाविरोधात निदर्शनं करण्यात आली। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। रोहित पवारांनी त्यांची संघर्ष यात्रा स्थगित केली आहे। मराठा आंदोलकांच्या विनंतीला मान देत त्यांनी यात्रा थांबवलेली आहे। गावागावात सध्या मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी एक प्रकारे गाव बंदी केलेली आहे। अशा वेळी नागपूरच्या दिशेने निघालेली संघर्ष यात्रा रोहित पवार यांना स्थगित करावी लागलेली आहे। अनेक गावांमध्ये या यात्रेला विरोध होतोय। यात्रेच्या दरम्यान गावात बंदी असल्या कारणानं ही यात्रा पुढे कशी न्यायची हा पेच होता आणि त्यामुळे मराठा आंदोलकांनी गावबंदीचा निर्णय घेतल्याच्यामुळे रोहित पवार यांना आपली ही यात्रा स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यांनी ती स्थगित करावी लागली आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरचा विश्वास संपल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं। पुरावे सापडूनही आरक्षण का देत नाही असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापलाय। नेमकं काय घडलंय पाहणार आहोत रात्री 8 वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये न्यूज 18 लोकमतवर।